नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अनिल सुखदेव मांडोळे यांच्यावर विभागीय चौकशीनंतर आता कठोर कारवाई करण्यात आली आहे। त्यांची पुढील 3 वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावण्यात आली। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असताना मांडोळे यांचे बारमधील गैरवर्तन, मद्यप्राशन करून महिलांवर पैशांची उधळण केल्याचे व्हिडिओ समोर आले होते। या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती। मात्र कारवाई फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच होते का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। तर मांडोळे हे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी आर्थिक वसुलीचं काम करत होते, त्यामुळे या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासली जावी अशी मागणी आता पुढे येते। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई पोलीस दलातील सोशल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारे अनिल मांडोळे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ते म्हणजे लेडीज डान्स बारमध्ये त्यांनी पैसे उडवत होते आणि त्यानंतर निलंबित केलं। आता तर 3 वर्षांचं वेतन देखील रोखण्यात आलेलं आहे। मात्र ही फक्त तात्पुरत्या स्वरूपात कारवाई त्यांच्यावर केलेली आहे। यामधले जे मोठे मासे आहेत ते अद्यापही गळायला लागलेले नाही आहेत। आपण जर पाहिलं असेल तर जे अनिल मांडोळे आहेत ते कोणतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी पृथ्वीराज घोरपडे यांच्यासाठी वसुली करत असल्याचा आरोप केला जातो। आपण सध्या याच डिपार्टमेंटमध्ये आहोत। आपण जर पाहिलं असेल तर याच ठिकाणी पृथ्वीराज घोरपडे हे प्रभारी पोलीस निरीक्षक या ठिकाणी बसतात। मात्र अद्याप सध्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता ते रजेवर असल्याचं बोललं जातंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी म्हणून अनिल मांडोळे यांच्यावर तर कारवाई झालेली आहे, मात्र मग जे अधिकारी आहेत या अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत। त्यांच्यासाठीच हे अनिल मांडोळे काम करत होते, पण त्यांच्यावर कारवाई का केली नाही आहे हा महत्त्वाचा प्रश्न लोकशाहीचा आहे। यामध्ये जर जो कोणी दोषी असेल सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे आणि त्यासोबत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस दल यांनी देखील यामध्ये चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे। जर अद्यापही कोणत्याही प्रकारची जी ठोस कारवाई पाहिजे ती झालेली नाही आहे, त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलाची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद या ठिकाणी वाटत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।